नाही, तुमच्या विश्वासाची दादच द्यायला पाहिजे. बाबा, बरं झालं आपण त्यांच्याशी बोललो. म्हणजे या सगळ्याची त्यांना आधी कल्पना होतीच बघा. अरे हा, पर त्यांच्या बोलण्यात एक आशा होती, हे महत्वाचं नाही का? पण सावना हे समजा आपल्याला का नाही सांगितलं? अहो, ओळखत नाही का तुम्ही आपल्या पोरीला? इथं बी होती तरी आपल्या फाटक्या संसाराला जागा आहे बघायची. आता तर सासरी गेली ती. आपल्या माहेरच्या माणसांना त्रास होईल म्हणून सगळं सासरचं दुःख पोटात ठेवत असेल पोरगी. आपल्याला काय बी त्रास होऊ नये ना म्हणून काय बी सांगत नसेल बरं ते. बरं काय म्हणतो, आपल्याला त्यांच्यात काय हाय काय नाही हे कळलंय, हे तिला कळायला नको. हो, तर तिला त्रास होईल. तिलोत्तमा, आपल्यातलं हे युद्ध कधीच संपणार नाही. संपेल, मी तर म्हणते लवकरच संपेल. कारण तो दिवस मला जवळ येताना दिसतोय. तुम्हाला माहितीये ना सारंग तिच्या घरी का गेलाय? तिचं सत्य आपल्या सगळ्यांसमोर आणायला. चांगलंच आहे, सारंग तिकडे गेलाय हे चांगलंच आहे. कारण सत्य फक्त एकच गोष्ट आहे की ती मुलगी नितळ पाण्यासारखी शुद्ध आहे. आणि सारंगला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तो तिचा निश्चित स्वीकार करेल. कधीच नाही, उभ्या आयुष्यात नाही, या आयुष्यात तरी सारंग तिचा स्वीकार करणं शक्य नाही. शक्य आहे, माझी पूर्ण खात्री आहे. इनफॅक्ट आता हेच सांगत होतो मी एकनाथरावांना की सारंग तिचा स्वीकार नक्की करेल. मला काय वाटतंय माहितीये, तुम्ही ना स्वप्न बघताय आणि ही अशी खोटी स्वप्न कधीच साकार होत नाहीत. तेव्हा ही अशी खोटी स्वप्न बघणं बंद करा आता. मी तुम्हाला सांगते,